संधी द्या म्हणाली होतीस, दिली. तू आता कुठेही जायची गरज नाही. दादा प्लीज असं नको म्हणूस. त्याला माझी गरज आहे. तो एकटा आहे. त्याला काहीही माहित नाही, कसलाही अनुभव नाही. अडाणी माणसाच्या प्रेमात पडण्यापूर्वी हा विचार करायला पाहिजे होता. त्याला व्यवहार कळत नाही, 2 पैसे कमवण्याची अक्कल नाही. दादा असं नको करूस. मी त्याला काही 2 पैसे उचलून देणार नाहीये, की कुणाकडे त्याच्यासाठी शब्द टाकणार नाहीये. उलट त्या मायाताई स्वतःहून 1 लाख रुपये द्यायला तयार होत्या, पण त्यांनी ते घेतले नाही. आज आपल्याला बँकेत जाणं खूप आवश्यक आहे, कारण आर्यताईंच्या नावावर आपण ज्या जमिनी लीजवर दिल्या होत्या त्यांची मुदत आज संपतीये. आज त्या सह्या होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर कागदपत्र खूप महत्वाचं आहे. मी एक काम करू का, आर्यताईंना मी बँकेत घेऊन जातो, म्हणजे तुमची येण्याची गरज नाही भासणार. मला कसलाही गोंधळ नको. बँकेत जायचं, सह्या करून लगेच घरी. पण दादा मला अर्जुन. आर्या येते म्हणाली, अजून कशी आली नाही? तिकडे पुन्हा काही झालं तर नसेल? अगं बँकेचे पेपर्स मी आधीच आणलेत बँकेतून. त्यासाठी आपल्याला आता बँकेत जायची गरज नाही. तू फक्त सह्या केल्यास की काम झालं. म्हणजे तू हे सगळं? आर्या, प्रेम मीही केलंय का, पण माझं नशीब वाईट म्हणून मला माझं प्रेम नाही मिळू शकलं. आणि मग तुझ्याही बाबतीत असं होऊ नये असं मला वाटलं, म्हणून मी तुझी मदत करायचं ठरवलं. कुठल्याच वाईट मार्गाने एकही पैसा कमावणार नाही. मी आजच काम शोधायला जातो, आणि एखादी चांगली नोकरी मिळाली ना तर ठीक, नाहीतर गाडी टाकायची, पावभाजी किंवा मिसळ पाव. मिसळ पावची गाडी? हे काय मस्त आयडिया आहे. छान, खूप छान. अरे पण काय? या बिझनेसमॅनना तेवढे पैसे मिळतील? मिळतील ना, मी मिळवेन. 24 तास चालू ठेवेन मी गाडी, रात्रंदिवस. गाडी सुरू करायला उदलीचे पैसे कोण देणार? अर्जुन काळजी करू नकोस, मी देईन पैसे. पेपर्सवर सह्या हव्या होत्या, त्याचं काय झालं? कसले पेपर्स? तेच माझ्या बहिणीची नावावर जी जमीन आहे त्या पेपर्सवर सह्या हव्या होत्या, त्यासाठीच तिला पाठवलं होतं आज मी इथे. सॉरी सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, त्या इथे आज आल्याच नाही. तिथनं निघ ताबडतोब. काय विश्वमोहन, कशाला रागवतोयस तू तिच्यावरती? अरे तिने इथे येऊन काही कुठलं पाप केलेलं नाहीये. उलट ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याची मदतच करते. अभिनंदन आहे तुझं. अट घालून का होईना, पण तू या दोघांच्या लग्नाला परवानगी तर दिली. विश्वमोहन, मी म्हणाले होते ना तुला. काय झालं? काही नाही ग, तू घरी जा. आणि हो, अर्जुनचा व्यवसाय सुरू होणार, मी आहे त्याच्या बरोबर.